नमस्कार. एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. बागलाण तालुक्यातील राहुड येथील शेतकरी आणि कांदा उत्पादक गुलाब केशव निकम यांनी कर्जबाजारीपणा आणि कांद्याच्या पडलेल्या दराला कंटाळून नुकतीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना राहुड येथे घडली होती. या घटनेमुळे संपूर्ण बागलाण तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात होती. या घटनेची माहिती मिळताच आमदार रोहित पवार यांनी राहुड येथे निकम कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे तसेच संबंधित बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या कुटुंबाला तातडीने मदत देण्याच्या सूचना आमदार रोहित पवार यांनी केल्या. यावेळी बोलताना पवार यांनी कांदा प्रश्नावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. निवडणुकीपुरते गावात येऊन नंतर 5 वर्षे लोकांकडे फिरकायचे नाही, ही आमची कार्यपद्धती नाही, असे सांगत त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींनाही सवाल उपस्थित केला. कांद्याला योग्य भाव मिळाला तर आज एका कुटुंबाचा कर्ता पुरुष गमवावा लागला नसता. बाजारात कांद्याला 1-2 रुपये किलो दर मिळत आहे. वाहतूक खर्चही शेतकऱ्यांना खिशातून टाकावा लागतो आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडला आहे, अशी खंत यावेळी आमदार पवार यांनी व्यक्त केली. निकम कुटुंबाला शासनाकडून तसेच प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे आश्वासन देत 15 दिवसात मदत मिळाली नाही तर स्वतः लक्ष घालून प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही आमदार पवार यांनी दिली. यावेळी विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा, माजी आमदार संजय चव्हाण, सटाणा नगर परिषदेचे नगरसेवक छोटू सोनवणे, केशव मांडवडे, भारत काटके, राजीव सावंत, प्रवीण आहिरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जायखेडा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश कापडणीस, बागलाण तालुका. धन्यवाद. हॅलो